नको, नाही रडायचं ना ना. अगं शांत हो बाळा. हुशार आहेस ना तू. हा माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. डोळे पुस. रडायचं नाही. विकृत माणसं असतात, विकृत. या अशा वाईट विकृत मानसिकतेच्या माणसांना ना स्त्रिया म्हणजे आपली खाजगी मालमत्ता वाटते का? मुलींच्या स्वप्नांचा, त्यांच्या गरजांचा असा गैरफायदा घेतात ही माणसं. लाज कशी नाही वाटत ह्या लोकांना? निर्लज्ज. या अशा मुलांमुळेच बायका घराबाहेर सेफ फील नाही करत. लकीली यावेळी बाबा आणि लीला होते. ती नसते तर काय झालं असतं काय माहिती. गॉड नोस त्यांनी किती मुलींना असा त्रास दिला असेल. हो ना. हो ना. अशा लोकांमुळे किती मुलींची स्वप्न उद्ध्वस्त झाली असतील. बरं झालं त्या माणसाला शिक्षा मिळाली. खूप बरं झालं. तिला घाबरायचं नाही. आता तू नवीन उमेदीने, नवीन जोशाने पुढच्या ऑडिशन्सची तयारी करायची. ठीक आहे? नाही आजी. हा? हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की लीला आईनी आता ऑडिशन वगैरे द्यायलाच नको. या फील्डचा विचारच करू नये. हो ना. एकतर लोक आधीच या फील्ड बद्दल काय काय बोलतात. त्या फील्डमुळेच आज काय काय घडलंय. त्यापेक्षा नकोच ते फील्ड. असं काहीही होणार नाही. त्या माणसांना घाबरून त्या मुलींनी घरी बसायचं का? त्यात त्यांची काही एक चूक नसताना ज्याची चूक होती त्याला शिक्षा मिळाली. बरोबर बोलतेस आजी. लीलाने उलट आता खूप जोमाने काम सुरू करायला पाहिजे. ताई, तू अशा कोणाला तरी घाबरून घरी बसायची काही एक गरज नाही. बघितलंस ना लीला, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आता अजिबात काळजी करायची नाही. चल आता तुझ्या ऑडिशन्सची तू नवीन अगदी जोमानं तयारी कर. ठीक आहे? चल. नाही जी, मी कुठलीही ऑडिशन देणार नाहीये, कुठलंही स्वप्न पूर्ण करणार नाहीये. मी तर आता घराच्या पण बाहेर पडणार नाही. त्रास झालं माझ्यामुळे, सगळ्यांना किती त्रास झाला. बस. लीला, अगं बाळा ऐक तरी. ऐक बाळा.